राहुल गांधी यांचं मोहब्बत की दुकान आता झूठ की दुकान झालेली आहे। मोहब्बत की दुकान या नावाने राहुल गांधीजी राजकारण करतायत, करू पाहतायत, पण त्यांच्या दुकानाचे दरवाजे उघडल्यावर त्यामध्ये नफरत, अराजकता, दंगा आणि भारत विरोधी प्रचार हेच सामान त्या ठिकाणी दिसतंय। आणि त्यामुळे राहुल गांधीजींनी त्यांच्या मोहब्बत की दुकान हे नाव बदलून झूठ की दुकान, अराजकता की दुकान, दंगा भड़काने की दुकान, नफरत फैलाने की दुकान और भारत विरोधी बातें फैलाने की दुकान असं नाव ठेवावं। त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, त्यांच्या पक्षाने लक्षात घेतलं पाहिजे। रोज उठून खोटं बोल आणि तोंडावर पड, रोज काहीतरी गोष्टी एक्झॅगरेटेड वाढवून चढवून सांग आणि वितुष्ट आणि विषमता आणि विघटनवाद पसरवा आणि स्वतःच तोंडावर आपटून घ्या, हा प्रकार राहुल गांधीजी करतायत। त्यांनी ज्या पद्धतीचा उल्लेख, ज्या फाईलचा आमच्या सरकारवर किंवा प्रधानमंत्र्यावर करण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ ते सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे। आणि जो सूर्यावर थुंकतो थुकी त्याच्याच तोंडावर उडते। आणि म्हणून स्वतःचा पक्ष, त्याच्या अंतर्गत असलेली परिवाराची राजीव गांधी फाउंडेशन हे चीनकडून फंडिंग घेणार आणि भारतीय जनता पक्षाला किंवा मोदी सरकारला देशभक्तीचे भाषण देणार, असा अनाकलनीय प्रकार राहुल गांधीजींनी करू नये। त्यांनी नवीन दुकान, झूठ की दुकान सुरू करावं। एवढं खोटं ते बोलतायत, किंबहुना एखाद्या व्यक्तीला त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे, त्याच्या नावाच्या अगोदर एखादी उपाधी मिळते, तर रोज खोटं बोलण्यामुळे मला असं वाटतं की आता वेळ आली आहे राहुल गांधी यांना उपाधी देण्याची, ती म्हणजे खोटे राहुल गांधी। ही उपाधी खोटे त्यांना आता आपण देऊया, असंच चित्र त्या ठिकाणी आहे। जिस प्रकार का बयान और समाज माध्यमों पर राहुल गांधी इन्होंने किया है, मेरा तो मानना है कि राहुल गांधी जी मोहब्बत की दुकान इस नाम से राजनीति करने का प्रयास कर रहे हैं। सही मायने में तो अभी उन्होंने अपने राजनीतिक दुकान का नाम मोहब्बत की दुकान छोड़कर झूठ की दुकान ऐसा करना चाहिए। उनके राजनीतिक दुकान को अगर खोला तो दिखता है नफरत, अराजकता, दंगे भड़काना, भारत विरोधी बात करना, यही उनके दुकान का काम है। और इसके लिए राहुल गांधी जी, अब आपकी राजनीतिक दुकान का नाम नफरत की दुकान रखिए, आपके दुकान का नाम दंगा भड़काने वाली दुकान रखिए, आपके दुकान का नाम अराजकता भड़काने वाली दुकान रखिए, आपके दुकान का नाम भारत विरोधी बातें कहने वाली दुकान। और इसके लिए मोहब्बत की दुकान नहीं, ये झूठ की दुकान है। जिस तरीके का आरोप और बयान वो रोज कर रहे हैं, वो रोज झूठ बोल रहे हैं। रोज नया झूठ बोलना और अपने ही मुंह पर गिर जाना, रोज नई झूठी बातें फैलाना और अपने आप को ही एक तरीके से झूठा ठहराना। मानो कोई जिस प्रकार का आरोप माननीय प्रधानमंत्री या सरकार पर ये कर रहे हैं, इसका मतलब सूरज के ऊपर थूकने जैसा है। और जो कोई सूरज पर थूकता है, उसी के मुंह पर वो तमाचा बैठता है।
ये हम सबको पता है। खुद के दल के अंतर्गत पारिवारिक फाउंडेशन, राहुल गांधी जी का फाउंडेशन, राजीव गांधी फाउंडेशन चीन से डोनेशन लेगा और भारतीय जनता पार्टी या मोदी जी के सरकार को नसीहत देने की बात करेगा। इतना झूठा राजनीतिक नेता आज तक हिंदुस्तान ने देखा नहीं। और इसके लिए अभी अगर कोई उपाधि नाम के साथ देने की बात आती है तो अच्छा काम करने वाले को अच्छी उपाधि मिलती है, लेकिन राहुल गांधी जी का रोज का झूठ, असत्य, अराजकता, नफरत, दंगा, भारत विरोधी बोलना, इसके कारण अभी उनको उपाधि देनी पड़ेगी। झूठे राहुल गांधी, ऐसा ही कहना पड़ेगा। राज्यसभेच्या निवडणुकीवरून आता खरं तर दावे केले जात आहेत। महाविकास आघाडीकडून आधी शिवसेनेचा खासदार होईल किंवा जागा असेल असं बोललं जात होतं। आता कुठेतरी शरद पवारांच्या नावावरती सहमती होत असल्याचं समोर येतंय। बघा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। तो अंतर्गत प्रश्न त्यांनी त्यांच्या माध्यमातून सोडवला पाहिजे। काय कारण आहे की जेणेकरून जर तुम्ही म्हणता तसं उबाटाने आपला दावा सोडला असेल तर त्याच्या मागचं कारण काय? त्यांनी शरद पवारांच्या नावाकडे सहमती करण्याची भूमिका घेतली असेल तर ती आधी का नाही घेतली? प्रश्न हाही निर्माण होतो की उबाटा सेनेला कुठल्या दुसऱ्या त्यांच्या सहकारी पक्षाने धमकवलंय का? उबाटा सेनेला त्यांच्या सहकारी मित्र पक्षाने त्यांची जागा दाखवली आहे का? उबाटा सेनेला त्यांच्या सहकारी मित्र पक्षाने कडक तंबी दिली आहे का? आणि या कडक तंबीमुळे घाबरलेत का? उत्तर त्यांना द्यायला लागतील। राज्यसभा को लेकर 16 मार्च के चुनाव में संख्या बल के आधार पर राज्यसभा को लेकर आप लोग सबसे ज्यादा सीटें, किस तरह से रणनीति रहेगी? आदित्य ठाकरे अभी भी बयान देखे गए हैं कि उनकी राज्यसभा के लिए 2 सीटें उन्हें चाहिए। नहीं, देखिए, जिसकी आमदनी है 50 पैसा, वो 5 रुपए चाहिए कहेगा तो उसको क्या कह सकते हैं? वास्तवता से परे है वो। तो आदित्य ठाकरे जी क्या कह रहे हैं वो वास्तवता से परे है, वो रियलिस्टिक नहीं है, वो ज़मीन पर नहीं है। और इसलिए इनके बयानों पर हम क्या प्रतिक्रिया थे? हमारा तय महायुति के साथ हम चुनाव लड़ेंगे और हमारी सब सीटें हम चुनाव जीत कर लाएंगे। देखो, नाम तय करना ये पार्लियामेंट्री बोर्ड का अधिकार है, राष्ट्रीय अध्यक्ष का अधिकार है, महाराष्ट्र के कोर कमेटी उसको रिकमेंड करने का अधिकार है। वो निर्णय दिल्ली में होगा। चंद्रपूरची पुनरावृत्ती सांगलीमध्ये होताना पाहायला मिळते। सांगलीतला काँग्रेसचा एक मोठा गट नगरसेवकांचा भाजपसोबत येण्याची आता चिन्ह दिसू लागली। कुठेतरी काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसतो या। परवा मी सांगलीला दौरा करून आलो आहे आणि आता परिणाम काही दिवसात तुम्ही बघाल। आपला काही रोल यामध्ये? सर, खासकर मुंबई एयरपोर्ट की बात चल रही है कि वहाँ पर जहाँ पे जो आसपास जो टैक्सी वाले, रिक्शा वाले, उन्हें रमज़ान के वक्त में नमाज पढ़ने का एक टेम्परेरी शेड था जो हटा दिया गया। हालांकि कोर्ट ने इंटरव्यू करके अगर MMRDA से व्यवस्था कर सकती तो करे, इस तरह की उनका रुख है। क्या किया जाना चाहिए आपको लगता है? देखिए, इसकी पूरी जानकारी नहीं है, लेकिन हर किसी को अपने धर्म के आधार पर कानूनन तरीके से अपनी पूजा प्रार्थना करना है, उसका अधिकार है। हर उस व्यक्ति को उसका अधिकार मिलना चाहिए, लेकिन वो सार्वजनिक जगह पर लोगों को अनकन्वीनियंस करके भी नहीं होना चाहिए। और इसमें अगर कोर्ट ने अगर आदेश दिए हैं तो सरकार कोर्ट के आदेश का पालन करेगी। सर, एक रिपोर्ट आ रही है कि बांग्लादेशी बड़े पैमाने पे यहाँ पे आए, उन्हें फिर से भेजने का काम भी पुलिस ने किया, लेकिन फिर से वो वापस आ रहे हैं। इस तरह के डेटा सामने आ रहा है, तो गंभीर मामला है। विपक्ष जो यही कह रहा है कि केंद्र में तो आपकी सरकार है, बॉर्डर आपके पास है, फिर भी वो क्यों आ रहे हैं? भाई, हम तो हमारा काम करेंगे, लेकिन विपक्ष को कहना है आप बांग्लादेशियों को छुपाने का काम तो नहीं ना कर रहे। ये काम हर भारतवासी का है। केंद्र की सरकार, सब एजेंसीज ये तो काम करेगी, लेकिन मन में डर है जिस तरीके से बांग्लादेशी घुसखोर इनको निकालने के लिए हम काम कर रहे हैं, तब सहायता के लिए विपक्ष के लोग क्यों नहीं आ रहे हैं? ये दल जो हमारे को सवाल उठा रहे हैं वो बांग्लादेशियों को पकड़ने के लिए या उनके ऊपर कार्रवाई के समर्थन के लिए आगे क्यों नहीं आ रहे? तो सवाल उनके ऊपर है हमारा कि आप छुप क्यों रहे हो?
हम ये भी मालेगांव जाते तो वहाँ के लोग प्रखर तौर पे विरोध करते हैं, जबकि वो इसी बात को लेकर क्यों विरोध करना चाहिए? हमारा कहना यही है, बोगस अगर बर्थ सर्टिफिकेट और डेथ सर्टिफिकेट बनते हैं तो ये गुनाह नहीं है क्या? किरीट सोमैया कर रहा है वो काम सही है। अगर बांग्लादेशियों को ढूंढना और उसके लिए अभियान चलाना, इसका समर्थन अगर किरीट सोमैया कर रहे हो तो देशभक्ति का काम कर रहे हैं। और ऐसे काम का विरोध करना ये कौन सी देशभक्ति है? क्या हम इसको देशभक्ति विरोधी कहे? आप ऐसी स्थिति क्यों ला रहे हो? विरोधी दल को हमारा सवाल है। मराठा आरक्षण प्रश्नाच्या संदर्भामध्ये 6 महिन्यांपूर्वी जरांगेंचं आंदोलन झालं, आश्वासन दिलं गेलं हैदराबाद गॅजेट लागू करू हे देखील सांगितलं गेलं. मात्र 20 फेब्रुवारी रोजी आत्ताच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक उत्तर दिलंय की या संदर्भातला कुठलाही मार्ग निश्चित न केल्यामुळे प्रमाणपत्रांचं वाटप अद्याप प्रक्रियेत आहे. संपूर्ण माहिती घेऊन मी याच्यावर बोलेन. व्हिसा मोठ्या प्रमाणात संपलेला आहे. परदेशी असेल किंवा बांगलादेशी नागरिक असतील, यांचे व्हिसा संपले आहेत आणि जवळपास 250 लोक हे अजूनही राहत आहेत आपल्या इकडे. त्यांचा खर्च हा शासन उचलतो आहे. मोठ्या प्रमाणात शासनावर त्याचा अधिभार येताना दिसतो आहे. याकडे कशा प्रकारे बघता? आमची भूमिका स्पष्ट आहे. चुन चुन के जो कोणी या देशामध्ये अवैध पद्धतीने घुसला त्याला शोधणार, त्याच्यावर कारवाई होणार, कायदेशीर प्रक्रियेने त्याच्यावर कारवाई करून त्याला डिपोर्ट केलं जाईल. यामध्ये कुठलीही तडजोड नाही. आणि या तडजोडीचं राजकारण जे विरोधी पक्ष करू पाहत आहे, या पद्धतीने काम करणारे अधिकारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि सरकार यांच्या निर्णयाला समर्थन देण्याऐवजी त्याच्यावरच प्रश्न जे उपस्थित करतायत, त्यांचा हेतू काय? त्यांच्या ओठात एक आणि पोटात एक आहे का? हा आमचा सवाल आहे. राहुल गांधीजी ज्या वेळेला प्रश्न विचारतात या सरकारला, आणि शेरे बब्बर म्हणून ज्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केलं, भारताची साख जगातल्या प्रतिनिधींसमोर काढण्याची, त्या अर्धनग्न आंदोलनाला शेरे बब्बर म्हणणारा राहुल गांधींना सवाल आहे की या बांगलादेशी किंवा अन्य घुसखोरांना काढताना काम करणाऱ्या व्यवस्था आणि निर्णयाचा विरोध करणारी लोक तुमचे समर्थक काय आहेत? राहुल गांधीजी भारत सरकारला प्रश्न विचारतात, भारताबद्दल जगातल्या अन्य देशात जाऊन भारतातल्या अराजकता निर्माण करण्याबद्दलचं गुणगान करतात. हा कुठला राष्ट्रप्रेम आहे? याला राष्ट्रद्रोह म्हणायचं का? या गोष्टीचे उत्तर त्यांना द्यायला लागेल. आणि म्हणून या विषयात सुद्धा जे विरोध करतात आणि प्रश्न उपस्थित करतात त्यांचा हेतू काय त्यांनी सांगावं. सर, मालेगाव मधल्या लोकांबद्दल जे बेकायदेशीर जन्मदाखले दिले जातात त्याबद्दल सोमय्या यांनी पुन्हा एकदा आरोप केलाय. 4,500 लोकांचे जन्मदाखले रद्द केलेले आहेत. त्याविरोधात अनेक जण कोर्टातही गेले, परंतु त्याचं न्यायालयाने काही ऐकलं नाही, कारण ती गोष्ट मुळात चुकीची आहे. यामुळे कुठेतरी मालेगाव हे अतिरेक्यांचं केंद्र झालंय असा आरोप सोमय्या यांनी केला. बघा, किरीट सोमय्या अभ्यास करून बोलतायत, ते त्याचा दाखला देत आहेत. त्याचे परिणाम गंभीर काय होतात, होऊ शकतात, होऊ घातले आहेत, त्याबद्दल लढतायत. किरीट सोमय्यांच्या या कामाचं कौतुक करावं असं निर्भीडतेने ते काम करतायत. आणि त्याच्यावर जे प्रश्न उपस्थित करतायत त्यांचा हेतू काय, हा सवाल आम्ही उपस्थित करतो. सर, काँग्रेस के युवा कार्यकर्ताओं ने एक प्रश्न उपस्थित केला, ते म्हणजे अल्पवयीन मुलींच्या बेपत्त्याची आकडेवारी चक्क समोर आलेली आहे. ही सगळी आकडेवारी पाहता चिंतेची बाब ही या ठिकाणी उपस्थित होते काय? मला वाटतं त्याचं उत्तर सविस्तरपणे लेखी स्वरूपात आलेलं आहे. सरकार या विषयात गंभीर आहे. सर्व माता भगिनी, सर्व नागरिक, सर्व भारतीय माणसाचं संरक्षण, महाराष्ट्रातल्या नागरिकाचं संरक्षण, त्यासाठी वाटेल ती किंमत द्यावी लागेल तरी सरकार महाराष्ट्राचं करेल. आणि त्यामध्ये जनतेला आश्वस्त करून जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना शोधून त्यांना त्या ठिकाणी दंडित केलं जाईल. मुंबई महानगरपालिकेकडून आता चाळीमध्ये राहणारे नागरिक असतील किंवा इतर रस्त्यावर वाहने लावतात त्यांना मात्र आता भूर्दंड लावणार आहे. मला याची संपूर्ण माहिती नाही, पण ज्या पद्धतीने ट्रॅफिक कंजेशन, पार्किंगमध्ये आणि त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या असुविधा, याच्यावर कधी ना कधी निर्णय करण्याची वेळ आली आहे. पण हा निर्णय नेमका काय आहे याची माहिती मला नाही. नवी मुंबईमध्ये नियम धाब्यावर बसवून डान्स बार चक्क सुरू आहेत आणि ही बातमी लोकशाही मराठीनं दाखवली होती. त्याची आज दखल विधानसभेमध्ये देखील घेण्यात आलेली आहे. नाही, डान्स बार या राज्यात चालूच शकत नाही. आपल्याला माहिती आहे की याबद्दलचा कायदा झाला. त्या कायद्यावर त्यावेळेला तत्कालीन गृहमंत्री R.R. पाटील यांनी सर्व सभागृहाने त्याला संमती दिली. तो काही लोकांनी न्यायालयामध्ये त्याला आक्षेप घेतला, दावा दाखल केला. त्यानंतर कायद्यात बदल करावा लागला. बदललेल्या कायद्याला
पुन्हा आक्षेप आणि दावा झाला. त्यानंतर पुन्हा या मंडळींनी आता डान्स बार नाही तर ऑर्केस्ट्रा बार या नावाने परवानग्या मागितल्या. त्याचे कडक नियम झाले. त्या नियमामधल्या सगळ्या गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहासमोर मांडल्या. त्या बावजूदही या घटना होत आहेत, अशा तक्रारी येत आहेत. काही वर्तमानपत्रांनी, काही चॅनेल्सने तुमच्यासारख्या याच्या गोष्टी लक्षात आणल्या. माननीय मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं की नियमामध्ये बदल, आवश्यक अजून कडक नियम, आणि त्यामध्ये त्यांना परवानग्याच परत मिळू नये या दिशेने नियमातल्या बदलाच्या दृष्टीने आम्ही पुढे जातो आहोत. किरीट सोमय्यांनी एक वक्तव्य केलंय की मालेगाव हे अतिरेक्यांचं केंद्र झालेलं आहे. उत्तर देतो. बांगलादेशी आणि नवी मुंबईमध्ये आणखीन एक परिस्थिती दिसून येते, ती म्हणजे ड्रग्सचं सेवन चक्क पोलीस स्टेशनच्या समोरच 2 तरुण करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे. मात्र नवी मुंबईमध्ये चाललंय तरी का असा प्रश्न उपस्थित होतो. नाही, या पद्धतीने जो कोणी ड्रग्स असेल, अंमली पदार्थ असेल, अन्य सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्यावर कडक कारवाई करणं, त्याला जप्त करणं, त्यातल्या गुन्हेगार, त्याचे सप्लाय चेन, त्याचे पुरवठादार, त्याचे वाहक, याबद्दलचे जे कायदे आहेत त्या पद्धतीने कडक कारवाई होते. आणि या पद्धतीने जे प्रकार चालू आहेत, नवी मुंबई असो वा कुठेही, या बाबतीत गृहमंत्री आणि माननीय आयुक्त कारवाई करतील. मी स्वतः त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलू. सर, राहुल गांधी ने जिस तरह से ट्वीट करके बब्बर शेर कहा है और अपने कार्यकर्ताओं को कहा है कि हम तुम्हारे साथ पूरी ताकत से खड़े हैं, उस पर क्या? ये कौन से बब्बर शेर? भारत की साख दुनिया के सामने अपमानित करना, भारत में दुनिया भर के आए हुए गेस्ट, टेक्नोक्रेट, इनके सामने अर्धनग्न तरीके से आंदोलन करना, ये बब्बर शेर वाला प्रकार नहीं है, ये लोमड़ी वाला है. और इसके लिए भारत का अपमान करना, राहुल गांधी जी, ऐसे लोगों को आप बब्बर शेर कह रहे हैं, आपका ये मानसिक दिवालियापन दिखाता है. और इसके लिए दुनिया में अलग अलग देशों में जाकर भारत विरोधी बयान करना, भारत के विषय पर अफवाहें फैलाना, अराजकता, दंगा, भारत विरोधी बयान, इस प्रकार का सतत वक्तव्य करना, क्या ये राष्ट्र प्रेम है कि राष्ट्रद्रोह है? राहुल गांधी जी को सवाल है, राष्ट्रद्रोह है क्या? इसका उत्तर वो दे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.